क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं? झांक ले अपने भीतर, खुद से आ पूछ ले, कैसी चाहे जिंदगी खुली आंखों से देख ले। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हाँ, खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। नमस्कार सर्व मित्रांना, JRCM सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यूट्रीचारच्या या स्पेशल सेशन मध्ये. जे सगळे तयार आहेत, है की नाही? आपण जर म्हणलं मैं तयार हूं तो मैं तयार हूं, मैं बीमार हूं तो मैं बीमार हूं, सगळं आपल्या म्हणण्यावर आहे, है की नाही? समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की मन चंगा तर कठोत में गंगा, मन चंगा तर कठोत में गंगा. तसं आहे, आपण जर म्हणलं मी तयार आहे, मी हे करू शकतो, तर डेफिनेटली करू शकतो. आणि आपण जर म्हटलं नाही मी बिमार आहे, तर 100% आपण बिमार आहे. नसतील तर 1-2 तासात 1-2 दिवसात होऊन जातं.
तर सर्व तयार लोकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पुनश्च एकदा. आणि मित्रांनो, आज एकदम खास विषयावर आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत, खास माहितीसह, नवीन टेक्निकसह, नवीन अपडेशनसह. मोबाईलला अपडेशन येत राहतात 4-6 महिन्याला आणि आपण त्याला अपडेट करत राहतो. मोबाईल स्मार्ट व्हायला लागलाय आणि आपण स्वतःला अपडेट करत नाहीत बरेच लोक. आपण सगळेजण अपडेट करतो. आपण दर आठवड्याला भेटतो, परत 1-2 दिवसाला मीटिंग असते, दररोज मीटिंग असते. आपण सगळे स्वतःला अपडेट करणारे माणसं आहोत. जसं तुम्हाला मेसेज मिळाला असेल माझ्याकडून, अपलाईन कडून, कंपनीकडून, तिघाकडूनच मेसेज मिळतो, चौथे कोणीच नाही. एक तर कंपनीकडून, अपलाईन कडून, नाही तर माझ्याकडून. तर त्यानुसार आज आपण सकाळच्या सत्रामध्ये न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट यामध्ये जे अपडेशन आलेलं आहे त्या अपडेट विषयी बोलणार आहोत. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये हिमोग्लोबिन आणि त्याचे बुक्स जे आहेत त्याविषयी बोलणार आहोत. याचं कॉम्बिनेशन यासाठी की प्रोटीन फक्त आणि फक्त मसल्स निर्माण करायचं काम करत नाही, ते इतरही खूप सारे काम करते. त्या संदर्भानं प्रोटीन कसं आवश्यक आहे. आणि आज बऱ्याच जणांचा जो प्रॉब्लेम असतो की प्रोटीन घ्यायला आम्हाला थोडस कसं घ्यावं, तर संतोषजी आज त्यावर स्पेशली म्हणजे तुम्हाला रेसिपीज ज्या आहेत त्या रेसिपीज कुठं अवेलेबल होतील आणि त्या रेसिपीज कशा शेअर करायच्या, रेसिपी याविषयी सुद्धा आज आपण बोलणार आहोत. या प्रोडक्ट विषयी आपण बोलणार आहोत. न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट हे माझं स्वतःचं प्रोडक्ट आहे. म्हणजे स्वतःचं म्हणजे स्वतः विकत आणून स्वतः घेणारा. त्याचं बिल पण मी तुम्हाला दाखवू शकतो. बहिणीच्या दुकानावरून आणलंय, परंतु पूर्ण पैसे पे केलेत. 1 रुपयाने 1 रुपया सोडत नाहीत. कारण आरसीएम मध्ये आपलं आहे की ना उधार लेना आहे ना उधार देना आहे. कचरे साहेब बघतायत काय, ते सुद्धा जालन्याला राहत आहेत, ते सुद्धा ताईच्या दुकानावर नेहमी जात असतात. तर म्हणजे दुकानाच्या बाहेर पडायच्या मी सुद्धा बिलिंग करतो कचरे साहेब. म्हणजे मला सुद्धा असं नाही की नंतर बिलिंग करा, प्रोडक्ट नंतर येते, अगोदर बिल झालं की पैसे फोन पे करावे लागतात. तर या प्रोडक्ट विषयी बोलणार आहोत आणि याच्यामध्ये अपडेशन जे आले त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. कारण यामध्ये सुद्धा फार छान अपडेशन आले, ते बरेच जण ज्याचा उपयोग करत नाहीत त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. त्यामुळं आपल्या टीम मध्ये तुम्हाला हे सांगणं फार सोपं होणार आहे की अपडेशन काय आलं आहे आणि त्याचा कसा उपयोग करायचा. आज जितके मंडळी, जितके आपले पार्टिसिपेंट्स आले तर त्या सगळ्यांना ही नवीन माहिती मिळाली. मला वाटत नाही कदाचित आपण ही माहिती वापरली असेल, आपण या माहितीचा उपयोग केला असेल किंवा उपयोग करायला प्रेरित केला असेल. त्याविषयी सुद्धा आपण बरोबर 8:30ला बोलू. म्हणजे तोपर्यंत 100% मंडळी येतील. कारण बऱ्याच जणांना वाटतं की चला नंतर काय होतंय, सर गाणं लावते तर आणि नंतर आपण बोलतो. तर तसं न होता आपण त्यामुळे 8:30 वाजता बिलकुल जो नवीन अपडेशन आलेला आहे त्या अपडेशन विषयी त्यावेळेस मला जरी आठवण नाही राहील तर संतोषजी मला आठवण करून द्या की काय बोलायचं आहे. तर पहा आपलं स्लोगन आहे सबसे पहिले सेहत. आणि प्रोटीनवर इतकं का बोललं जातंय, प्रोटीनवर जास्त बोलण्याचं कारणच हे आहे की न्यूट्रॉसिटिकल मध्ये कुठलीही कंपनी असो 50% शेअर हा प्रोटीनचा असतो विकण्यामध्ये. प्रोटीन वेगवेगळ्या प्रोडक्ट मध्ये आहे. न्यूट्रीचार्ज एसएनएफ मध्ये सुद्धा प्रोटीन आहे, प्युअर प्रोटीन सुद्धा आहे. आपल्याकडे प्रोटीनची विस्तृत रेंज आहे. आपल्याकडेच नाही तर जितक्याही न्यूट्रॉसिटिकल कंपन्या असतात सगळ्यामध्ये प्रोटीनची रेंज मोठी असते. मग काय व्हायला पाहिजे, प्रोटीनची रेंज मोठी आहे तर प्रोटीनची कमतरता अजिबातच व्हायला नाही पाहिजे ना. जर प्रोटीनची रेंज खूप सगळी आहे तर लोकांमध्ये प्रोटीन भरपूर पाहिजे त्यांच्या जेवणामध्ये आणि त्यांच्या शरीरामध्ये. कारण की रेंज खूप सारी उपलब्ध आहे, परंतु उलट होतंय. ज्या गोष्टीची उपलब्धता खूप असते ना, म्हणजे त्यावर खूप जण काम केलं असते, त्याची कमतरता असते. किती कमतरता आहे त्याचं तुम्हाला मार्केट दाखवतो, लक्षात येऊन जाईल की मार्केट असं आहे की 73% फार मोठा आकडा आहे. 73% अर्बन रिच इंडियन्स इज प्रोटीन डेफिशियंट. आता मी गुरुजी आहे तर गुरुजी सारखं थोडं सांगतो. तिथे इज वापरले, इज म्हणजे वर्तमान काळातलं वाक्य आहे. म्हणजे आज रोजी सुद्धा 73% शहरातले श्रीमंत भारतीय प्रोटीन डेफिशियंट आहेत. तर वाद जर असत तर माग होते, भूतकाळात काहीतरी होते, परंतु इज 73% ऑफ अर्बन रिच इंडियन्स इज प्रोटीन डेफिशियंट. 73% शहरातले श्रीमंत भारतीय. एक तर श्रीमंताविषयी बोलले जाते आणि शहरातल्या भारतीयाविषयी बोलले जाते.
73% लोकांकडे प्रोटीन नाही, त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. गरीब खेड्यातले काम करणारे या लोकांविषयी बोलल्या जात नाही, तर शहरातल्या श्रीमंत भारतीयाविषयी. आणि आपल्याकडे अशी मान्यता आहे की शहरात राहतात आणि श्रीमंत असतात ते हुशार असतात. मान्यता ना आपल्याकडे शहरातला श्रीमंत म्हणजे तो हुशार आहे. तर अशा आपल्या मान्यता प्राप्त हुशार लोकांपैकी 73% पब्लिक जी आहे ती प्रोटीन डेफिशियंट आहे. म्हणजे आपल्याला जी संधी आहे श्रीमंत भारतीयाकडे जायची, त्यापैकी 73% भारतीयामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. ती कमतरता दूर करण्याची आपला संधी आहे. आणि आपण जे पॅरामीटर्स लावले होते एखाद्याकडे जाण्याचे, एक तर तो त्याला आपण जे काय बोलतो ते समजलं पाहिजे, तो हुशार असला पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्याकडे पैसा असला पाहिजे. बरोबर आहे ना? तर ह्या दोन्ही गोष्टीवर हे बसतात, कारण की 73% श्रीमंत भारतीय म्हणजे पैसा पण आहेत, शिकलेले पण आहेत. जे आपण बोलतो ते त्याला समजतं सुद्धा. तर या 73% लोकांकडे आपण जाऊ शकतो आणि त्यांना सांगू शकतो. हा आकडा आपल्याला प्रेरित करतो की आपण जे प्रोडक्ट विकत आहोत त्याची मार्केटमध्ये गरज आहे. 73% लोकांमध्ये कमतरता आहे. आणि माहिती किती टक्के लोकांकडे? तर माहिती फक्त 3% लोकांकडे. प्रोटीनचं महत्व काय आहे आणि हे का घेतलं पाहिजे हे फक्त 3% लोकांना माहिती. आणि 97% लोकांना प्रोटीनचं महत्वच माहित नाही. कारण की सगळ्याला हे सांगितलंय की का हा देह मातीचा बनलेला आहे, मातीतून तयार झाला आणि मातीतच मिसळणार आहे. अशी आयडियोलॉजी घेऊन जास्त लोक जगतात. परंतु जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत त्याला प्रोटीन लागतंय. ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे. आणि प्रोटीन कशापासून बनतात, प्रोटीनचा उपयोग काय आहे, प्रोटीनचं सेवन कसं केलं गेलं पाहिजे, प्रोटीनचं सेवन केलं गेलं नाही तर आयुष्यामध्ये काय समस्या येऊ शकतात, फक्त 3% लोक अवेअर आहे त्याबद्दल. आणि आपण सगळेजण त्या 3% लोकांमध्ये येतो. आपण अवेअर आहोत, आपण घेत आहोत आणि लोकांना सेवन करण्यासाठी प्रेरित करत आहोत. मार्केटमध्ये काय स्थिती आहे की मार्केटमध्ये वेगळ्या गोष्टीला प्रेरित करतात आणि आता ते प्रेरित करण्याचा मोठा दिवस आहे. दशरथ साहेबांना त्याबद्दल माहित असेल, ते पोलीस मध्ये आहेत, आज त्याच्या पुन्हा ड्युट्या लागतील. आज अमावस्या आहे आणि आज खूप जण त्या अमावस्या साजरी करायला बाहेर पडतील आणि सगळ्या पोलिसाच्या ड्युट्या नाक्यावर लागतील की कोण कोण ड्रिंक करून आले तपासा आणि यांना ड्रिंक अँड ड्राईव्ह होऊ देऊ नका. म्हणजे दुसरीकडे लोक वेगळ्या गोष्टीला प्रेरित करतात, त्यासाठी स्पेशल डेज आहेत आपल्याकडे. आणि चांगलं प्रेरित करण्याचं काम आपसुकच आपल्याकडे येते, कारण की लोक तर चुकीच्या गोष्टीला प्रेरित करायला लागले. तर 3% आपण लोक आहोत जे इतर लोकांना प्रेरित करू शकतो, सांगू शकतो, कारण की आपल्याकडे ती माहिती आहे. प्रोटीनचं महत्व माहिती म्हणजे काय काय माहिती आपल्याला? आपल्याला माहित आहे की प्रोटीन काय. प्रोटीन आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. प्रोटीन शिवाय आपलं शरीर बनू शकत नाही. शरीराचा हा पार्ट आहे केस. माझे केस दिसतात तुम्हाला एकदम काळे खाप, काल परवा डाय केली त्यामुळे असे काळे कुठे दिसत असतील तुम्हाला. म्हणजे कलर केलं सगळ्या केसाला. आता तुम्ही सगळे लोक तुम्हाला सांगाल काय हरकत आहे, त्यामुळे एकदम काळे कुठे दिसत असतील. हे सुद्धा कशाला बनले तर प्रोटीन बनलेले आहेत. प्रोटीनची कमतरता झाली तर काय होईल, अगोदर ते गळायला लागते. प्रोटीनचं आपल्या शरीराचा प्रत्येक पार्ट प्रोटीन बनलाय. आणि इतक्या 20 वर्षापासून कलर करून ते टिकूनच याच्यामुळे आहेत की भरपूर प्रोटीन त्यांना खालून मिळते, त्यांना जुळून देत नाहीत. आपण किती कलर करा, महिन्यातून मी 2दा कलर करतो, म्हणजे असं पांढरा केस दिसलाच नाही पाहिजे. महिन्यातून 2दा कलर करतो पण केस गळत नाहीत, कारण की खालून त्यांना सपोर्टच इतका भारी दिलाय. असं म्हणतात ना की कलर केलं की केस गळतात. कलर केला आणि व्यवस्थित प्रोटीन नाही घेतलं तर केस गळतात. तुम्ही कलर करा, न्यूट्रिचार्ज मॅन घ्या, प्रोटीन घ्या, अजिबात केस गळत नाहीत. आपली गॅरंटी. अजिबात नाही, कारण की प्रोटीन खालून मिळत राहील. तर प्रोटीनचं कार्य काय तर एक कार्य मी तुम्हाला सांगितलं, माझा अनुभवाचं सांगितलं बरं का. परंतु प्रोटीनचं जे मॅक्झिमम लोकांना खास कार्य हे 3 कार्य, आपल्याला एकच कार्य माहिती, ते कार्य 3% लोकांना माहिती की आपल्या शरीरामध्ये ज्या अँटीबॉडीज बनतात, या अँटीबॉडी प्रोटीन बनतात. म्हणजे आपल्याला आजार झाल्यानंतर, आता काही डॉक्टर सुद्धा आपल्याकडे जॉईन झाले आहेत,
डॉक्टर अजयराव खोब्रागडे आम्ही तुमची 2-3 मीटिंग पासून वाट पाहत होतो. डॉक्टर साहेब तुम्ही आज दिसले, बरं झालं. तुम्हाला नंतर मी आपण बोलूयात. तर डॉक्टर्सला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये कुठलाही आजार आला, कुठलाही बॅक्टेरिया आला, व्हायरस आला, तर त्यांना संपवण्यासाठी आपलं शरीर अँटीबॉडीज बनवत असतं. आणि अँटीबॉडीज बनल्या की त्या अँटीबॉडीज आपली प्रतिरक्षा प्रणाली चांगली बनवतात, त्या व्हायरसला नष्ट करतात. आता माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे, हे तुम्हाला दाखवतोय. म्हणजे एकूण कसं काम करते हे आहे. आता तुम्हाला हिरवा रंग दिसला की मला लक्षात आलं असेल, हे आहे न्यूट्रिचॅर्ज S5. न्यूट्रिचॅर्ज S5 मध्ये तुलसी आहे, संपेल, एकच टॅबलेट राहिली. हे मी घेतोय सध्या, कारण की याचं काय की यामध्ये तुलसी आहे आणि तुलसी घेतल्यानंतर आपले 20% अँटीबॉडीज वाढतात. आपल्या शरीराची क्षमता निर्माण होते, 20% अँटीबॉडीज वाढतील. पण अँटीबॉडीज तेव्हाच वाढतील जेव्हा आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारचं प्रोटीन आहे. नाहीतर क्षमता तयार झाली परंतु लागणार मटेरियलच नसेल, म्हणजे मिस्त्री येऊन बसले आणि मटेरियलच नाही आलं, तर मिस्त्री भिंत नाही बांधू शकत, प्लास्टर नाही करू शकत. त्यांच्याकडे क्षमता आहे सगळं काम करण्याची. ते थापी गिप्पी खोरं गिरं सगळं घेऊन आले, परंतु मटेरियल नसेल तर ते बनवू शकणार नाहीत. तसंच आपण न्यूट्रिशन S5 घेतली पण प्रोटीन नसेल तर अँटीबॉडीज जितक्या प्रमाणात, जितक्या शरीराची क्षमता आहे त्या प्रमाणात बनवू शकणार नाहीत. तुम्हाला मिस्त्री आले तर थोडं उरलेलं सिमेंट असेल, तुकडे असतील विटाचे, तर बांधतील, पण ती भिंत तशी नाही बांधली जाणार ना. उरलेल्या मटेरियल मधून तशी बांधली जाणार नाही. त्यासाठी जसं मटेरियल चांगलं असेल तर अँटीबॉडीज, प्रोटीनचं काम आहे अँटीबॉडीज बनव. आणि मित्रांनो, ह्या अँटीबॉडीज जर आपल्या शरीरात नसतील तर वारंवार आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागेल. वारंवार डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स लिहून देतील. वारंवार आपल्या किडनीवर ताण येईल, वारंवार आपली ओपीडीची फीस जाईल, आपली खूप मोठी आर्थिक हानी होऊ शकते, त्याचबरोबर शारीरिक हानी सुद्धा होऊ शकते. तितकं जास्त दीर्घकाळ आपल्या घरी राहावं लागू शकतं आणि आपला रोजगार सुद्धा बुडवू शकतो. म्हणून प्रोटीनचं काम आहे अँटीबॉडी बनवण्याचं. हे खास काम आहे. हे काम सगळ्याला माहिती आहे, मसल्स बनवण्याचं. मसल्स मुवमेंट इतकी चांगली होईल, जितकं चांगल्या क्वालिटीचं आपण प्रोटीन घेऊ तितक्या चांगल्या मसल्स बनतील, जितक्या चांगल्या मसल्स बनतील तितके चांगले Recording in progress. मुवमेंट आपली तितकी चांगली होईल. आपले हात पाय कापणार नाहीत, आपले जे आहे मसल्सचं चांगलं काम होईल. हे आहे दुसरं प्रोटीन, म्हणजे प्रोटीनचं तिसरं काम, ट्रान्सपोर्ट प्रोटीन असतंय. आणि यावर आपण फार मोठी जागृती करतो. हे मोठं काम ट्रान्सपोर्ट प्रोटीन, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये पोषक घटक वाहून नेण्याचं काम सुद्धा प्रोटीनच करतो, ज्याला आपण म्हणतो हिमोग्लोबिन. हिम, आयरन, ग्लोबिन, प्रोटीन. हिमोग्लोबिन म्हणजे ट्रान्सपोर्ट प्रोटीनचं काम सुद्धा प्रोटीनच करते. ट्रान्सपोर्टचं काम सुद्धा मॉलिक्युल्स एका शरीरातल्या एका भागातून दुसऱ्या भागात, जसं सकाळी उठल्यानंतर बरेच जण आपल्यापैकी असतात जे प्राणायाम करत असतात. तर रामदेव बाबांना सांगितलेलं प्राणायाम आपण करतो, मी सुद्धा करतो. आपण मोठा दीर्घ श्वास घेतो, फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन भरून घेतो, हवा भरतो तर ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसात येतो. परंतु तो आलेला ऑक्सिजन जर आपल्या पेशीपर्यंत पोहोचायचा असेल तर रक्त तितक्या प्रमाणात लागेल, तितक्या प्रमाणात हिमोग्लोबिन लागेल, तर तो ऑक्सिजन पूर्ण शरीरात पोहोचत. ते घेतला ऑक्सिजन फुफ्फुसातूनच बाहेर, म्हणजे ऑक्सिजन तर घ्यायला लागलो, तर त्याला वाहून नेण्याचं काम हिमोग्लोबिन करतो. त्यामुळे ट्रान्सपोर्ट प्रोटीन हे सुद्धा काम प्रोटीनचं आहे. ना केवळ मात्र मसल्स, परंतु ट्रान्सपोर्ट करण्यासाठीचं काम सुद्धा प्रोटीनच करते. जर प्रोटीनची दीर्घकाळ कमतरता झाली, दीर्घकाळ जर प्रोटीनची कमतरता शरीरात जर राहिली तर त्याचे पटकन रिझल्ट, जसे मी तुम्हाला सांगितलं की पटकन दिसतात, केस गळायला लागतात, नख तुटायला लागतात, चेहऱ्यावरची चमक कमी होते, चेहऱ्यावरची चमक कमी होते. आणि आता एक तर मी फार ऐकलं, आदिवासी तेल, ते लावलं की म्हणे असे केस यायला, कसं यायला, ते फक्त ऍडचा फंड आहे. म्हणजे आदिवासी तेल म्हणजे आतापर्यंत सुंदर स्त्रिया, सुंदर मॉडेल दाखवू प्रोटीन विकण्याचे, म्हणजे ते तेल विकण्याचे खूप फंडे झाले.
लक्षात आलं गेलं काय विकलं जाईना. मग आता आदिवासी तेल आलंय, ते म्हणजे तेल लावा त्याने केस वाटले. अजिबात नाही. ते प्रोटीनची कमतरता झाली की तुमची केस गळणार. त्यानंतर मांसपेशीची हानी. इतक्या प्रमाणामध्ये तुमच्या मांसपेशी मजबूत राहत नाही. तुम्ही तुमची लीन बॉडी मास जे आहे, बॉडी स्कॅनर उभा केल्यानंतर आपल्याला दिसतं लीन बॉडी मास किंवा SMR स्केलेटल मसल रेशो हा कमी दिसायला लागतो. शरीरामध्ये मांसपेशीची हानी व्हायला लागते. प्रोटीनच्या कमीचे लक्षण येतात आणि संक्रमणाची गंभीरता वाढते. तुम्हाला जर एखादा आजार जर झाला तर तो आजार गंभीर स्वरूपाकडे तुम्हाला न्यायला लागतो. गंभीर स्वरूपाकडे. सर्दी झाली, खोकला होईल, खोकला झाला, न्यूमोनिया होईल. संक्रमणाची गंभीरता. एखाद्याला सर्दी झाली, नुसता आल्याचा चहा पिला त्याला बरं वाटून जातं, कारण त्याच्याकडे अँटीबॉडी चांगली आहे, प्रोटीन चांगला आहे. एखाद्याला मेडिकलवरच्या गोळ्या घ्याव्या लागतात, एखाद्याला डॉक्टरकडे जावं लागतं, एखाद्याला ऍडमिट व्हावं लागतं फक्त सर्दी झाल्यानंतर सुद्धा. कारण की ते डिपेंड आहे की तुमच्या अँटीबॉडी कशा काम. हे सगळे प्रोटीनच्या कमतरतेचे लक्षण आहेत. थकून काही सकाळी उठलं की चहावर चहा पिणार, आराम करा वाटणार, थकावट. याचं मुख्य कारण आहे की शरीरामध्ये प्रोटीनची कमी. तुम्ही एखाद्याला खूप प्रेरित करता, चला आज मीटिंग आहे, तो येत नाही, तर त्याचं कारण आहे की त्याला प्रोटीनची कमतरता आहे. त्याच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे म्हणून त्याला थकवा येतोय. आणि या सगळ्यावर उपाय काय? या सगळ्यावर उपाय की प्रोटीन घ्या, हे की नाही. महिलांमध्ये काय होते, आता ताई बसल्या आहेत संतोषी सोबत बाजूला, त्यामध्ये सगळे पुरुषात सांगायला आम्ही काही काम करतो का नाही. डेफिनेटली महिलांमध्ये सुद्धा प्रोटीनची कमतरता असेल तर ऊर्जाचा स्तर कमी राहतो. त्यांच्या जेवढ्या क्षमता आहेत तेवढ्या क्षमतेनं त्या काम करू शकत नाही, अजिबात त्या क्षमतेनं काम करू शकत नाही. म्हणून बऱ्याचशा महिला सकाळी एकदा पुरुषांना चहा देतात आणि पुरुष कामाला बाहेर पडल्या, जसे घराच्या बाहेर पडले की परत एक चहा टाकतात आणि परत एकदा चहा घेतात. 90-99% घरामध्ये असो. मुलं शाळेत गेले किंवा पतिदेव कामाला गेले की परत एकदा त्याचा चहा होतो. कारण त्यांना वाटतं की काम केलंय, आणखी पुढं काम बाकी आहे, घर आवरायचे, ऊर्जाचा स्तर कमी झाला असतो, परत एक चहा होतो. याचं कारण आहे प्रोटीनची कमतरता. आणि स्टॅमिना कमी होतो, ऊर्जा पण कमी होते. स्टॅमिना फार मोठा शब्द आहे. आणि आपली उत्पादकता ही कमी होते. आणि प्रोटीनची कमतरता झाल्यानंच आपलं पोट वाढतंय. मॅक्झिमम 35 नंतर पोटाचा घेर वाढलेला दिसतो. याचं कारण आहे प्रोटीनची कमतरता. ते कसं, जसं शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता झाली, शरीर प्रोटीनची कमतरता भरण्यासाठी प्रोटीन घ्यायचा प्रयत्न करते. म्हणजे आपल्याला भूक लागते पण आपण शरीराला प्रोटीन देत नाही, तर आपण कार्बोहायड्रेट आणि फॅट देतो आणि त्यातून कॅलरीचा संचय होतोय आणि आपलं पोट वाढायला लागतं. ऍक्च्युअल कमतरता झाली आहे प्रोटीनची, परंतु आपल्याला लक्ष देत नाही. आपण त्यासोबत जास्त जेवण करायचा प्रयत्न करतो, कारण की शरीराला माहिती आहे आपल्याला प्रोटीन मिळत, पण आपण प्रोटीनियस डाएट देत नाही. आपण त्याऐवजी देतो कार्बोहायड्रेटचा डाएट. आपल्या शरीरामध्ये पुन्हा कार्बोहायड्रेट येते, त्याच्यासोबत कॅलरीज येतात, त्या खर्च होत नाहीत आणि आपलं पोट झालं. मग प्रोटीन आपण कशातून मिळवू शकतो? तर आपल्याला सगळ्यात अगोदर आपण बहुत नॅचरली कुठून मिळवू शकतो प्रोटीन? प्रोटीनचे शाकाहारी स्रोत सगळ्यात चांगला आहे डाळी. डाळीमधून आपल्याला प्रोटीन मिळते, परंतु ते संपूर्ण प्रोटीन नसते. प्रोटीनचा शाकाहारामधला स्रोत आहे डाळी. आपण डाळ खातो का? संगीताताईचा आहे. संगीताताई बोलता एक मिनिट. जारसेम ताई, काय सर्दी झाली का तुम्हाला? नाही, सर्दी नाही झाली. तुमचा आवाज येतो छोटाला मोठा, सर्दी कस काय? नाही नाही नाही. म्हणजे आपण नेहमी बोलतो तर लक्षात येतं की आपला आवाज कोणत्या व्यक्तीचा कसा येतोय. तर आपल्या कुटुंबामध्ये सगळेजण डाळ खातात का वरण खातात? वरण. वरण खातात. डाळ खाणं वेगळं, वरण खाणं वेगळं. किती जणांचं कुटुंब आहे आपलं? 2च लोक राहतात. 2च जण? म्हणजे तुम्ही न्यूक्लिअर पेक्षा फार छोटं कुटुंब झालं. तर एक साधारण कुटुंबामध्ये 4-5 जण असतात, तर किती वाटी डाळ लावतात आपण? 5 जणांचं कुटुंब आहे तर अर्धी वाटी. अर्धी वाटी.
अर्धी वाटी डाळ लावतो, 4-5 जणांचं कुटुंब असतं, अर्धी वाटी डाळ लावली जाते, कुकर मध्ये शिजवली जाते, नंतर त्याला तडका देतो आणि सगळेजण ते खातात. मग ते वरण खाणं झालं. आणि ज्याला ऍसिडिटी आहे तो काय खातो? ऍसिडिटी काही नाही, बस तोच जे जेवण बनवलं तेच खाते. ऍसिडिटी तर तो डाळ खात नाही, तो मग तुम्हाला वरचं पाणी पाणी वाढा. हा. म्हणजे डाळ खातच नाही, ते फक्त पाणी पाणी वाढा. आणि पाणी वाढल्या जातं, वरचं पाणी खाल्ल्या जातं आणि त्यातून जे मुख्य सोर्स आहे आपला प्रोटीनचा तो मिळत नाही. दुसरा सोर्स आहे दूध, प्रोटीन मिळण्याचा, परंतु दूध नाही. दुधातून प्रोटीन आपल्याकडे दूध जे येते त्यामध्ये आपण म्हणतो म्हणून दूध आहे, तिथं लक्षात येईल जेव्हा डिग्री लावलं जाईल तेव्हा लक्षात येईल दूध आहे का पांढरं पाणी किंवा त्यात काय काय मिसळलं जाते. त्यामुळे दुधातूनही तो सोर्स आपल्या कामाचा नाही. डाळीमधलं प्रोटीन अपूर्ण प्रोटीन असते. जे जिज्ञासू व्यक्ती आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, ज्या प्रोटीन मध्ये 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड असतात त्याला संपूर्ण प्रोटीन म्हटले जाते. आणि कुठलीच डाळ अशी नाही की जिच्यामध्ये सगळेच्या सगळे 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स पुरेशा प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्याकडे सांगितलं की 5 डाळी एकत्र लावून त्याचं वरण खा किंवा त्या डाळी खा. 5 डाळी लावून खाल्ले जाते कोणाच्या घरामध्ये? मला नाही वाटत कोणाच्या घरामध्ये 5 डाळी दररोज लावले जातात आणि ते खाल्ले. त्यानंतर पालेभाज्या, पालेभाज्यामध्ये तर या दिवसामध्ये पालेभाज्या खाणं एकदम कमी केलं पाहिजे आणि त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड्स फवारलेले असतात, फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. कारण की आपण सगळेजण मॅक्झिमम जण ग्रामीण भागातून असतील तर मित्रांनो आपल्याला माहित असेल की आंतरप्रवाही जे कीटकनाशक आहे तर हे आंतरप्रवाही येतं. याचा अर्थ काय होतो तुम्हाला सांगते? तुम्ही त्या कीटकनाशकावर ना लिहिलं असतं आंतरप्रवाही. सुरेशजी, आंतरप्रवाही म्हणजे, कारण की हा मुद्दा फार इम्पॉर्टंट आहे. आपण काय खात आहोत. गुरुदेव, आंतरप्रवाही म्हणजे काय ते मला कीटकनाशक जे ते आंतरप्रवाही येतं. आंतरप्रवाही म्हणजे आपण जर मुळाला दिलं तर ते वरपर्यंत येते किंवा आपण पानावर फवारलं तर ते मुळापर्यंत जाते, त्याला आंतरप्रवाही म्हणतात. हा, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. जितके व्यक्ती इथं बसले आहेत एकदम खतरनाक गोष्ट म्हणजे फवारणी केली जाते तर ती फवारणी जेव्हा पानावर पडतील ते पानाच्या वर नाही राहत, ती पानाच्या आत जाते. म्हणजे एखादा कीटक वर बसला आणि त्यानं पान टोकरलं की तो मरतो. आंतरप्रवाही आहेत सगळेचे सगळे कीटकनाशक. आता ते वरती नाही राहत. 4 तास पाऊस नाही पडला की ते पानात गेले आणि पानात गेले तर खोलपर्यंत गेले आणि तेच पानं 2 दिवसामध्ये आपल्या ताटात असतात. म्हणजे सगळे जे विष मुक्त शेती करायसाठी TCG काम करतायत, हरित संजीवनी काम करते, सगळीकडे विषयुक्त शेती आहे. म्हणून आपल्याला वाटत असेल मी फार हेल्दी खातोय, हिरव्या पालेभाज्या खातोय आणि मी फार हेल्दी खातोय, तर हा गोड गैरसमज आपला एक अतिशय गोड गैरसमज आहे. ज्या पानावर असं तुम्हाला दिसतं एकदम एकदम हिरवेगार पानं दिसतात, तजेलदार पानं दिसतात, त्यावर एकही डाग नाही, याचा अर्थ त्याच्यावर नेमकीच फवारणी झाली. ज्याच्यावर पानं खाल्ले असतील, किड्यानं खाल्ले असतील ते पानं बरे, म्हणजे ती पालेभाजी बरी तिच्यावरती फवारणी झाली नाही म्हणून किडे तिला खातायत. आता उलट विचार करावा लागणार आहे आपल्याला. म्हणून ज्यांना वाटतं की मी हिरव्या पाल्या भाज्यातून प्रोटीन मिळेल त्यांना हा मुद्दा डेफिनेटली समजून सांगा. म्हणजे साक्षर होणं, सुशिक्षित होणं आणि सांगितलेल्या शब्दाचा अर्थ समजणं यामध्ये फार मोठा अंतर आहे मित्रांनो. आंतरप्रवाही आहेत सगळे कीटकनाशक. त्यामुळे तो सूर जर आपण जास्त वापरायला लागलो तर दीर्घकाळानंतर आपलं फार मोठं नुकसान आहे. त्यामुळे प्रोटीन मिळण्याचे आपले जे बाहेरून किंवा आपण ज्याला म्हणतो की नॅचरली प्रोटीन मला मिळवायचंय तर ते मिळणं फार अवघड आहे, फार कठीण आहे. त्यामुळं आपल्याला जी प्रोटीनची आवश्यकता आहे ती आवश्यकता पूर्ण होऊ शकत नाही. ती आवश्यकता किती? फार कमी आवश्यकता आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला 1 किलोग्रॅम पर केजी इतकं प्रोटीन आपल्याला लागतं शरीराच्या वजनात, आपल्याला सगळ्याला माहित आहे. जर आपल्याला आपली इम्युनिटी वगैरे व्यवस्थित ठेवायची असेल तर इतकं लागतंय. परंतु जर आपल्याला मसल्स बनवायचे असतील, नवीन मसल्स बनवायचे असतील तर मात्र आपल्याला 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम पर किलोग्रॅम आपल्याला प्रोटीन
प्रोटीन लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. बरेच जण तुम्हाला असे म्हणतील की आम्ही तर रोज एक पॅकेट प्यायला लागलो, परंतु आमच्या मसल्स बनत नाहीत. मसल्स बनणं दोन गोष्टीवर डिपेंड आहे. एक तर तुम्ही त्या मसल्सला व्यायाम देतात का, आणि दुसरं पुरेशा प्रमाणात घेतात का. पुरेशा प्रमाणात इन द सेन्स 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम पर किलोग्रॅम. माझं वजन 70 किलो आहे, तर 140 ग्रॅम, 120 ग्रॅम ते 140 ग्रॅम प्रोटीन अन्नातून आणि काही सप्लिमेंट मधून असं मला मिळायला पाहिजे, तर माझ्या नवीन मसल्स बनतील. नाहीतर जेवढ्या आहेत तेवढ्या राहतील, माझी इम्युनिटी वगैरे वाढेल, उत्साह वाढेल, मसल्स बनायला 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम पर किलोग्रॅम प्रोटीन लागतं. आपण म्हणतो की एक म्हणजे 1 ग्रॅम पर किलोग्रॅम ते जनरल व्यक्तीला जितक्या मसल्स आहेत तेवढं ठेवण्यासाठी. मग इतकं प्रोटीन कसं आपल्याला मिळेल, तर दोन गोष्टीतून मिळेल. एक म्हणजे आपल्याला मिळेल ते प्रोटीन आपल्या जेवणातून, आणि दुसरं मिळेल आपल्या सप्लिमेंट. आणि मसल्स तेव्हा वाढतील, दोन गोष्टी होतात आपल्या शरीरामध्ये प्रोटीन घेतल्यानंतर सुद्धा, प्रोटीन सिंथेसिस आणि प्रोटीन ब्रेकडाऊन. जर प्रोटीन सिंथेसिस झालं तर मसल्स वाढतात, म्हणजे प्रोटीनचा आपल्या मसल्सचा विकास होईल. अधिक प्रोटीन सिंथेसिस झालं तर मसल्सचा विकास होईल, आणि प्रोटीन ब्रेकडाऊन झालं आपल्या शरीरातील स्नायूची हानी. प्रोटीन सिंथेसिस झालं पाहिजे, प्रोटीन आपल्या शरीरात जमा झालं पाहिजे, तर आपल्या प्रोटीनची म्हणजे मसल्स वाढतील. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण प्रोटीन दोन गोष्टी, इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आणि नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड यांना बनते प्रोटीन. काही इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आणि नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड, ह्या दोन्हीने मिळते संपूर्ण, त्याला म्हणतो आपण संपूर्ण प्रोटीन. आणि त्या अमायनो ऍसिड्सला इसेन्शियल अमायनो ऍसिड्स यामुळे म्हटले जाते, ते अमायनो ऍसिड्स आपलं शरीर बनवू शकत नाहीत, त्यांना बाहेरूनच घ्यावं लागतं. त्याला बाहेरूनच घ्यावं लागतं. आपलं शरीर ते बाकी कशापासूनच बनवू शकत नाही. जसं आपण जर कोवळ्या उन्हात बसलो तर व्हिटॅमिन डी आपलं शरीर स्वतः तयार करते, हे बाहेरून घेण्याची गरज नाही. कोवळ्या उन्हात बसलो तर व्हिटॅमिन डी आपल्याकडे मिळतं. जर आपण व्हिटॅमिन ए साठी गाजर जर खाल्ले तर आपल्याला त्यातून काही उपघटक तयार होतात. जशी गरज पडेल तसं त्यामधून, जसं बीटा कॅरोटीन आपल्या शरीरात आलं, त्यापासून आपल्याला व्हिटॅमिन ए नंतर बनवून घेतं शरीर. जर आपल्याला वाटलं शरीर वाटलं व्हिटॅमिन ए ची गरज आहे, बीटा कॅरोटीन पासून बनवून घेईल. तसं इसेन्शियल अमायनो ऍसिड्स दुसऱ्या कुठल्याही घटकापासून बनवून घेऊ शकत नाही, ते आपल्याला बाहेरूनच घ्यावे लागतात. त्यामुळं आपण जे प्रोटीन घेतो त्यामध्ये इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असले पाहिजे आणि नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड असले पाहिजेत. त्यासाठी एक पॅरामीटर लावलेला आहे, ज्याला म्हणतात, सगळ्यांना माहित आहे, त्यांना म्हणायचं पिडिकास. त्याला म्हणायचं पिडिकास. ज्या प्रोटीनचा पिडिकास एक असतो, म्हणजे प्रोटीन डायजेस्टिबिलिटी करेक्टेड अमायनो ऍसिड स्कोर, त्याला म्हणायचं नंबर 1 क्वालिटीचं प्रोटीन. ज्याचा पिडिकास 1 हे प्रोटीन सगळ्यात चांगलं प्रोटीन. म्हणजे त्या प्रोटीन मध्ये सर्व इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत, आणि त्याची डायजेस्टिबिलिटी म्हणजे त्याची पचनशक्ती सुद्धा चांगली आहे. त्याची पचनशक्ती सुद्धा चांगली आहे. ते 100% पचल्या जातं, किडनीकडे जातच नाही. आपल्याकडे जेव्हा मुळात तुम्ही जेव्हा जातात ना प्रोटीन विकायला, नाही किडनी खराब होते, असे बरेच जण म्हणतात. प्रोटीन घेतलं ते जिम वाला याची किडनी खराब झाली, त्याला असा अटॅक आला, ते अज्ञानातून बोलल्या जातं. तर यामधून आपल्याला संपूर्ण प्रोटीन मिळतं, ज्याचा पिडिकास 1 आहे, म्हणजे 100% डायजेस्ट होतंय, आणि 100% यातून आपल्याला सर्व इसेन्शियल अमायनो ऍसिड्स मिळतात. आता हे तर झाली माहिती. आता घ्यायचं कसं, काय 8:30 वाजले बरोबर, तुम्हाला म्हणलं 8:30 ला मला एक तुम्हाला नवीन गोष्ट सांगायची. तर घ्यायचं कसं, तर आपल्याकडे एकच माहित आहे. कसं घेतलं जातं, परमेश्वरजी कसं घेतात तुम्ही प्रोटीन, कसं घेतात? 1 गिलास दुधामध्ये सर. 1 ग्लास दुधामध्ये. हे सदरक्षणाय खलनिग्रहणाय या डिपार्टमेंटचे माणसं आहेत, प्रवीण कचरे साहेब. पोलीस मध्ये आहेत, आणि तुम्ही स्ट्रॉंग राहणं फार आवश्यक आहे सगळ्या समाजासाठी. पोलीस स्ट्रॉंग असेल तर समाज काय होईल, सुरक्षित राहतो. तर दररोज 1 ग्लासामध्ये घेतात, बरोबर. एकच पद्धत माहिती आहे, 1 ग्लास दुधामध्ये घेतात परमेश्वरजी प्रोटीन. परंतु मग घ्यायच्या विविध रेसिपी सुद्धा आहेत परमेश्वरजी.
याच्या विविध रेसिपी पण आहेत हा. या रेसिपीनं जर आपण घेतलं बनवलं तर आपल्याला सुद्धा त्यामध्ये तोचपणा येणार नाही आणि आपण इतरांना सुद्धा सांगू शकू. तर मग या रेसिपीज मिळतील कुठं? तर मित्रांनो या रेसिपीज याच पॅकेटवर लिहिल्या आहेत. या पॅकेटवरच आहेत या रेसिपी कुठं आहेत. या पॅकेटवर लिहिल्या आहेत. तुम्ही म्हणता ना आम्ही पॅकेट पाहिलं परंतु आम्हाला रेसिपी दिसते नाही का? तर आता या पॅकेटवर एक बारकोड स्कॅनर आलाय पहा. बारकोड चिटकवलाय चाललाय. इथं नवीन ज्याने पॅकेट आलं असं ना त्याच्यावर बारकोड चिटकवलेला आहे. हा पहा. म्हणजे न्यूट्रीचार्ज कोका प्रोडक्ट माझ्याकडे आहे आणि न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट संतोषजीकडे आहे. बरोबर. विलासराव कडे कुठला विलासराव? बारकोट वालाच आहे. बारकोड कोको आहे का कुठला आहे? कोकोआ भी आहे स्ट्रॉबेरी भी आहे. दोन्ही आहे. बारकोड का चिटकवला बरं? बारकोड वर स्कॅन करून आपल्याला रेसिपी माहित करण्यासाठी. या बारकोड वर सगळ्या रेसिपीज आहेत प्रोटीनच्या वेगवेगळ्या. मग तुम्ही त्याचा वापर केला का? वापर केला चालूच आहे. पण मी बारकोडचा वापर केला. हे आज पहिली वेळा माहित झालं ना तुमच्याकडनं. पण खरं बोलले त्याबद्दल तुमचं धन्यवाद की आज माहित झालं. खरी गोष्ट आहे. माहित असेल तर त्याचा उपयोग केला जाईल. माहित नसेल तर कसा उपयोग होईल? आणि माहित झालंय त्याला सर्वची जिम्मेदार आम्ही आहेत. कारण आम्ही सांगितलं नाही ते आमचं काम होतं. तर दरवेळेस ट्रेनिंग मध्ये काही ना काही आता यावर या बारकोड कसा वापरायचा मित्रांनो तोचपणा येतो. परमेश्वरजी म्हटले की मी दररोज घेतो 1 ग्लास दूध घेतो आणि त्यामध्ये तोचपणा येतो. तर नवीन व्यक्तीला हे प्रोटीन कसं वेगळ्या पद्धतीने खाऊ घालायचं डॉक्टर साहेब? तर हा बारकोड आहे. आपल्या मोबाईल मध्ये आपण जर बारकोड स्कॅनर नावाचं ऍप घेतलं. बारकोड स्कॅनर वेगवेगळ्या प्रकारचे ऍप आहेत पहा. त्यामध्ये बारकोड स्कॅनर आहे. त्यानंतर QR अँड बारकोड स्कॅनर नावाचे ऍप आहेत प्ले स्टोअर वर. ते ऍप जर घेतलं आणि त्या ऍपनं याला जर आपण स्कॅन केलं, या बारकोडला स्कॅन केलं तर आपण लगेच आपल्याला एक लिंक मिळते. आपण त्यावर जातो आणि लिंक मिळते आणि ती लिंक आपण टच केली तर ती टच केलेली लिंक आपल्याला त्याच्या रेसिपीवर घेऊन जाते. आता मी स्कॅन केलंय माझ्या व्हॉट्सअपला मी टाकलंय. मी तुम्हाला दाखवतो की कसं होतंय. मी त्याला स्कॅन केलं आणि मी माझ्या व्हॉट्सअपवर तुम्हाला घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो की यातून लगेच कसं आपण त्याला स्कॅन केलं की आपल्याला व्हॉट्सअपची एक लिंक ओपन होते आणि मी तुम्हाला आता मी त्याला स्कॅन केलंय आणि मला ती लिंक शेअर केली. मला स्वतःला ती लिंक शेअर केली आणि त्या लिंकवर इथं आणि ती लिंक त्या लिंकवर क्लिक केलं की आपण न्यूट्रीचार्ज एका पेजवर जातो. न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट रेसिपी बुकलेट असं लगेच ओपन. लगेच तुम्हाला मथुरा पेढा कसा बनवायचा त्याची लगेच आपल्याला पेढा सुद्धा बनतो प्रोटीनचा. त्यानंतर आपण खाली आलो. ते कोणी बनलं तर नेहा गुप्ताजी यांनी ते पाठवलं. त्यांच्या नावासहित न्यूट्रीचार्जनं हे केलं की मथुरा पेढा कसा बनवायचा. त्यानंतर आहे केसर पिस्ता कस्टर्ड. हे कोणी केलंय? हे रक्षा मॅडम आपल्या ट्रेनर आहेत. त्यांनी सांगितलं की कसं बनवू शकतो. मेथड त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय टाकायचे, त्यानंतर कसं बनवायचं त्याच्या स्टेप लिहितात. आपला प्रोटीन पासून बनणार उत्पादन. केसर पिस्ता शाही तुकडा हे लक्ष्मीजीनं राजस्थान मधल्या लक्ष्मी जी आहेत त्यांनी सांगितलं की शाही तुकडा जो असतो ना तो कसा प्रोटीन पासून बनवायचा हे त्यांनी सांगितलं. आता हे कुणीतरी करून पाहिल्याशिवाय तुम्हाला खरं वाटणार नाही. संतोषजी तुमच्याकडे आहे का स्कॅनर? कुणाकडे आहे का? म्हणजे कॅम स्कॅनर आहे? एक मिनिट तुम्हाला मी अनम्यूट करतो. आहे ना सर. तुम्ही स्कॅन करून पहा बरं येते का? तर मोबाईलला रेकॉर्डिंग चालू आहे सर. मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरू आहे. बरं जे मोबाईल आहे त्याच्यावर त्याची रेकॉर्डिंग सुरू आहे. मित्रांनो हे तुम्ही करून पहा
आणि तुमच्या कुठल्याही मित्रांना तुम्ही हे पाठवू शकता. म्हणजे जे म्हणतात की आम्हाला याचा स्वाद आवडत नाही, आम्ही कसं घ्यावं आम्हाला माहित नाही, प्रोटीन किंवा मला काही जर असं मला चोरून खाऊ घालायचंय, म्हणजे आमच्या पतिदेवाला आवडत नाही, माझ्या मुलाला आवडत नाही, मग त्याला खाऊ घालायचं, तर त्याला कळलं नाही पाहिजे मी प्रोटीन खाऊ घालते. कारण की आपल्याकडे चांगल्या गोष्टी अशाच खाऊ घालाव्या लागतात. बऱ्याचदा असं होतंय. तर तुम्ही या रेसिपीचा 100% उपयोग करू शकता. मी ही लिंक आता परमेश्वरजीला पाठवतो. ही लिंक जी आहे ही लिंक जशाला तशी परमेश्वरजीला पाठवतो. त्यांना लक्षात येऊन जाईल की ते त्यांच्या ह्याच्यात दिसतंय का. त्यांना मोबाईल कदाचित बंद करावा लागेल, परंतु काही हरकत नाही. पण त्यांना पाठवलं की आपल्या लक्षात येईल. हे जोपर्यंत आपण करून बघत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही की या गोष्टी सुद्धा आपल्याकडे आहेत. परमेश्वरजीला मी तीच लिंक जी स्कॅनरवर आपण स्कॅन केली की त्यावरती लिंक येते, ती लिंक आपण स्वतः ओपन करू शकतो आणि इतरांना सेंड सुद्धा करू शकतो की तुम्ही पहा. म्हणजे तुम्ही एखाद्याला शेअर केलं, ते म्हणजे कसं घ्यायचं, खूप प्रकारे घेता येतं म्हणायचं. खूप प्रकारे घेता येतं. कसं स्कॅन करा, लिंक जनरेट होईल, लिंक त्यांना शेअर करा, ते स्वतः वाचतील. अरे असं सुद्धा प्रोटीन घेता येतं हे आम्हाला माहितच नव्हतं. म्हणजे आपण 4-5 वर्षापासून काम करतोय, तर आता यावर अगोदरच वरचं जे होतं कव्हर पॅकेट हे अगोदरच छापलेलं होतं. मग ही नवीन आयडिया लक्षात आल्यानंतर आपण काय केलं, प्रत्येक पॅकेटवर बार कोड चिटकून पाठवलं. त्यासाठी मेहनत लागली असेल, बारकोड तयार करणं, रेसिपी तयार करणं, ते चिटकून तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि याचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला विविध प्रकारे प्रोटीन घेता येतं हे आपल्या लक्षात येईल. एकच प्रकार नाही. पहा, शाही तुकडा पाहिला आपण, शाही तुकड्यानंतर आपण परत जर पाहिली खाली रेसिपी ओव्हरनाईट स्ट्रॉबेरी ओट पुडिंग. आता हे भारी कोणी पाठवलं बाबा, हे शिल्पा गर्ग मॅडम आपल्याच न्यूट्रिच्या ट्रेनर आहेत, त्यांनी पाठवलं. हे कसं बनवते नवीन यानं. त्यानंतर केसर पिस्ता कुल्फी, पहा हे पिस्ता नसरीन मॅडमला पाठवलंय. त्यांनी बनवून पाठवली की आपल्याला केसर पिस्ता कुल्फी कशी बनवता येईल, केसर पिस्ता कुल्फी कशी बनवता येईल, कारण की आपण त्यामध्ये हे बनवू शकतो. ओपन झाली. परमेश्वरजी तुम्ही स्क्रीन शेअर करा तुमच्या मोबाईलची, कॅमेरा बंद करा आणि तुमच्या मोबाईलची स्क्रीन शेअर करा. आता परमेश्वरजी जे आहेत त्यांना मी लिंक शेअर केली आणि त्यांनी स्वतः ओपन करून पाहिजे की ओपन होतंय का नाही. हा स्पेशल पॅकेट फक्त ट्रेनरलाच पाठवलाय आणि सांगा सगळ्याला, असं अजिबात नाही. हा स्पेशल पॅकेट नाही, हे आपल्या पिकअप सेंटरवरून विकत घेतलेलं पॅकेट. म्हणजे तुझं आहे तुझं पाशी, बरं तू जागा विसरलाशी, खूप माहिती आहे आपल्याकडे. पण ती माहिती जसं आपण दररोज येऊ, नेहमी येऊ, तर नवीन नवीन माहिती आपल्याकडे. तर परमेश्वर ही लिंक आपल्याला फक्त एक ऍप आहे, जे ऍप आपल्या खूप कामाचं आहे. कॅम स्कॅनर, बारकोड स्कॅनर नावाचं ऍप मिळतं प्ले स्टोअरला. ते डाउनलोड करायचं आणि त्यानं इथंच नाही तर कुठं वेगवेगळ्या ठिकाणी जे QR कोड असतात तिथं आपण काय करू शकतो, ते स्कॅन करू शकतो आणि त्यातून माहिती काय ते आपल्याला मिळते. तर ह्या माहितीवरून आपण वेगवेगळ्या रेसिपी आपण यावर बनवू शकतो, लोकांना दाखवू शकतो, शेअर करू शकतो, ज्यांना आपला प्रोटीन वेगवेगळ्या पद्धतीने घेण्याची माहिती मिळते. चॅट बॉक्सला करू लिंक शेअर. चॅट बॉक्सला पण लिंक शेअर करतो. सर म्हटले की चॅट बॉक्सला लिंक शेअर करा. ओके, मला व्हॉट्सअपला जावं लागेल मला. ओके, करतो सर मी चॅट बॉक्सला पण चॅट बॉक्सला शेअर केले तर हे परत काय झालं, हे परत तुम्हाला कुबड्या दिल्यासारखं झालं. म्हणजे मासा खाऊ घालणं जे असतं ना, आता शेवटचा दिवस मासा म्हणायचा, पुढे 1 महिना म्हणायचं नाही, कारण श्रावण लागणार उद्यापासून. म्हणजे मासा खाऊ घातला त्याच्यापेक्षा सोपं की मासा कसा पकडायचा हे शिकूत ना आपण. एकदा मासे खाऊ घातला तर एकदाच खाऊ घातला, मासे पकडायला शिकवायचे. कॅम स्कॅनर, बारकोड स्कॅनर नावाचं ऍप घ्यायचं, त्यानं प्रोडक्ट वर आहे, प्रत्येक प्रोडक्ट आपण हे चिटकवलंय. ते शेअर करायचं, ते स्कॅन करायचं, त्याच्यावर क्लिक करायचं, डायरेक्ट आपल्याला सगळ्या रेसिपी मिळतील.
आणि ऑथराईज रेसिपी ज्या बऱ्याचदा बनवून पाहिल्या आणि बरेच जण त्यावर त्याच्या रेसिपीनं काय होतं विकल्या जाते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हे विकल्या जाते. त्यांना स्क्रीन शेअर व्हायला काही प्रॉब्लेम दिसते वाटतं परमेश्वरजीला. परमेश्वरजी तुम्हाला स्क्रीन शेअर करायला काही प्रॉब्लेम येतोय का? त्यांना कदाचित प्रॉब्लेम येत असेल, कारण की फक्त ऍडमिनच स्क्रीन शेअर करू शकतो, म्हणजे होस्टच स्क्रीन शेअर करू शकत असेल, म्हणून कदाचित परमेश्वरजीला त्याला प्रॉब्लेम यायला. मित्रांनो, ही नवीन अनम्यूट करतोय परमेश्वरजीला. परमेश्वरजी बोला. बरोबर आहे सर, शेअर होत नाहीये. शेअर होत नाही कारण की बहुतेक सेटिंग अशी असेल की फक्त होस्टच करू शकतात. कारण की बरेच जण काय करतात, काही शेअर करतात. एका प्रोग्राम मध्ये फार वाईट अनुभव आला एका मीटिंग मध्ये, तेव्हापासून आम्हाला सांगितलं की सगळ्या ते बंद करून ठेवा. आता आपले सगळे आपले माणसं आहेत म्हणून काही प्रॉब्लेम नाही, परंतु ज्यावेळेस पूर्ण भारतभरातून लोक असतात तेव्हा फार अडचण येते स्क्रीन शेअर करण्यामध्ये. कोणी काही शेअर करतात. तर मित्रांनो, यानं आपले प्रोडक्ट शेअर होतात. आणि आता मी 2 मिनिट माईक डॉक्टर साहेबांकडे देतो. जे नाव मी तुम्हाला मागच्या मीटिंग मध्ये दाखवलं होतं, ते नाव दाखवलेले माणसं आहेत का खरंच, का उगच माणसं दाखवतात? हा संभ्रम दूर करण्यासाठी मी खोब्रागडे साहेबांना अनम्यूट करतो. डॉक्टर नमस्कार. नमस्कार सर. हा, तर यांचंच नाव आपण बऱ्याचदा पाहिलं होतं की ज्यांनी न्यूट्रीचार्ज ह्युमन सेल मध्ये महाराष्ट्रातून जे टॉपचे सेलर आहेत, त्या टॉपच्या सेलर मध्ये डॉक्टर खोब्रागडे आहेत. किती सेल केलंय सर जून महिन्यामध्ये न्यूट्रीचार्ज ह्युमन? 87 न्यूट्रीचार्ज ह्युमन डॉक्टर साहेबांना शेअर केल्या होत्या. आणि टार्गेट कितीचं आहे आपलं? टार्गेट दर महिन्याला माझे ते दर महिन्याला जे आहे, म्हणजे माझे डेलीचे टार्गेट असते की 2-3 पीस डेली सेल झालेच पाहिजे. डेली तर त्यामुळे काय ते सेल होत राहतात. आणि पुन्हा सेलर तयार करणे हा पण आपला टार्गेट आहे. हा, सेलर तयार करणे हे टार्गेट आहे. हे सगळ्यात खास आहे की नाही. म्हणजे आपण तर सेल करायला आलो, सेलर सुद्धा तयार करणे. 87 न्यूट्रीचार्ज ह्युमन यांनी जून महिन्यामध्ये शेअर केल्या होत्या. आणि दररोजच्या 3 न्यूट्रीचार्ज ह्युमन ते शेअर करतात. आणि त्यांनी खास गोष्ट ही सांगितली की आपण एकट्याने शेअर करून करण्यापेक्षा सेलर तयार करायचे त्यांना सुद्धा. सेलर तयार झाले तर काय होईल, त्यांना आणखी त्या जास्त प्रमाणात शेअर होतील. तर मित्रांनो, न्यूट्रीचार्ज वुमन सोबत एक्सरसाइज प्लस प्रोटीन जर आपण दिलं तर त्याचे खूप जास्त रिझल्ट आपल्याला मिळतात. तर न्यूट्रीचार्ज आपला जो विषय सुरू होता, न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट. तर याचं वैशिष्ट्य काय, याचं वैशिष्ट्य जर आपल्याला सांगायचं असेल तर याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्टचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. यानं फायदे काय होतील, तर मसल्स बनतील. त्यानंतर मसल्स कमी केल्या व्यतिरिक्त तुमचं फॅट कमी होईल. हा फार इम्पॉर्टंट फायदा आहे. म्हणजे वजन कमी करण्यासाठी मॅक्झिमम लोक प्रयत्न करतात, वजन कमी झालं पाहिजे. परंतु होतं कसं, वजन कमी, मसलचं वजन कमी होतंय. तर मसलचं वजन कमी झाल्या बिना फॅटचं वजन कमी होतंय. त्यानंतर USFDA युनायटेड स्टेट फूड्स अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतंय की जर तुम्ही 25 ग्रॅम सोया प्रोटीन दररोज जर घेतलं तर कोलेस्ट्रॉल 12% कमी होतं. आणि तुम्ही जे व्हिडिओज बघत असताल फेसबुकला, व्हॉट्सअपला, जिमला गेला व्यक्ती आणि व्यायाम करत असताना त्याला अटॅक आला, तर त्याचं मूळ कारण असतं त्याचं वाढलेलं कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल वाढलंय, डॉक्टरने सांगितलं एक्सरसाइज करा, आणि यांनी फारच सिरियसली घेतलं. डॉक्टर म्हणले की एक्सरसाइज करा, तर आपल्या तब्येतीला मानवल ती एक्सरसाइज करायला पाहिजे होती. हे डायरेक्ट जिम मध्ये गेले आणि आता एकदम आपल्याला मस्क्युलर बनायचं आणि अतिरिक्त व्यायाम केला, हृदय त्याला मॅच करू शकले नाही, अटॅक आला. तर USFDA युनायटेड स्टेट फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतंय की 25 ग्रॅम सोया प्रोटीन जर दररोज जर घेतलं तर कोलेस्ट्रॉल 12% कमी.
तणाव कमी होतो शरीरातला. कोकोचा खास गोष्ट आहे कोकोची, की कोको पावडर तणाव कमी करते. आपल्या शरीरातील असे हार्मोन्स त्यांना सिक्रेट होतात ज्यानं तणाव कमी होतोय आणि माणूस खुश राहायला लागतो. जे मी तुम्हाला सांगितलं, केस आणि त्वचेची रक्षा होते, त्वचा सुद्धा चमकदार होते, आहारातली कमतरता दूर होते, इम्युनिटी वाढते. इम्युनिटी कशी वाढते? कारण की अँटीबॉडीज बनतात आणि जेवणापेक्षा जास्त सटायटी मिळते, तृप्ती मिळते, पुन्हा पुन्हा खावं वाटत नाही. या कोकोआ प्रोडक्ट मध्ये 74% प्लांट बेस्ड प्रोटीन आहे. 74% 74%. मित्रांनो, तुम्ही मेडिकल वर जरी गेले तरी जे तुम्हाला मेडिकल विकणारे प्रोटीन असतात 36% 38% जास्त प्रोटीन त्यामध्ये नाही. 74%. त्यानंतर प्रत्येक पॅकेट वेगवेगळं आहे. यामध्ये 15 पॅकेट आहे तर प्रत्येक पॅकेट वेगवेगळं आहे. फ्रेश प्रोटीन आपल्याला मिळतो. प्रत्येक शॅशे मध्ये 15 ग्रॅम आयसोलेट सोया प्रोटीन आहे आणि यामध्ये बेल्जियम मधून घेतलेला रिअल कोको पावडर आहे. म्हणजे कोको पावडर बेल्जियम मधून 14 वर्षापेक्षा जास्तीचा प्रत्येक मुला मुलीची, स्त्री पुरुषाची ही गरज आहे. फक्त ज्यांना युरिक ऍसिड वाढला आहे आणि ज्यांना थायरॉइड आहे त्यांना द्यायचं नाही. युरिक ऍसिड वाढलेले आणि थायरॉइडच्या पेशंटला द्यायचं नाही. बाकीच्याला आपण दीर्घकाळ देऊ शकतो. मधुमेही जर असेल तर त्याची गरजच आहे. त्याचं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे त्याची गरजच आहे. फक्त युरिक ऍसिड वाले थायरॉइड वाले पेशंटला द्यायचं नाही. हे युरिक ऍसिड 7 जर असेल, 7 पेक्षा कमी असेल तर देऊ शकतो. जर त्यानं एक्सरसाइज सांगितलेला एक्सरसाइज जर केल्या तर त्याचं युरिक ऍसिड सुद्धा कमी होऊ शकतं. सांगितलेलं सप्लिमेंटेशन घेतलं तरी सुद्धा कमी होऊ शकतो. 15 ग्रॅम प्रोटीन पर ग्रॅम प्रोटीनची किंमत 5 रुपये आणि तेही व्हिगन प्रोटीन. त्या डिटेल्स मध्ये मी जात नाही, परंतु 5 रुपये पर ग्रॅम प्रोटीन एमआरपी नुसार बरं का. जर आपण डिस्ट्रीब्युटर प्राइस जर घेतला आणखी कमी होते. कुणीही देत नाही. वेस्टीज नाही, हर्बालाइफ नाही, न्यूट्रलाइफ नाही. परत प्रीबायोटिक फायबर आहे आपल्यामध्ये, कारण पाचन खूप लोकांचं बिघडलेलं आहे. तर प्रीबायोटिक फायबर आहे यामध्ये, पचणारं फायबर आहे, व्हिगन प्रोटीन आहे आणि प्रीमियर कोको पावडर यामध्ये आहे. असं प्रोटीन 1125 रुपये याची एमआरपी आहे. आणि बाकी सुद्धा आहे आपल्याकडे इकडं हॉर्लिक्स, एसप्लेन आणि फ्लिक्स यापेक्षा कुणीही 15 ग्रॅम प्रोटीन देत नाही. आपल्या किमतीमध्ये तर कुणीच देऊ शकत नाही. ज्याचा पिडिका सोन असेल, संपूर्ण प्रोटीन असेल, तुम्हाला वाटत असेल तर 4 रुपये 38 पैसे आहे, परंतु संपूर्ण प्रोटीन नाही. म्हणजे त्यामध्ये सर्व इसेन्शियल अमायनो ऍसिड्स नाहीत. संपूर्ण प्रोटीन आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे जर 24 कॅरेट सोनं आहे तर हे 12 कॅरेट 14 कॅरेट बेंटेक्स अशा प्रकारचं आहे. मग ते 4 रुपयाला 2 रुपयाला सुद्धा देत होतं. 1 ग्रॅम ज्वेलरी ते जे आहे 1 ग्रॅम ज्वेलरी चालते. आपल्याकडं 24 कॅरेट. आता भाव कमी झालेत असं मला कळालं. मी गेलो, परंतु ते अफवाचे असे काही जास्त कमी झाले नाही तरी सुद्धा आपल्या परवडेबल नाही, आपल्याला परवडणार नाही. मी म्हटलं सोनं नसलं का आपल्याला गोल्डन टाय, तुमच्याकडे सोनं असं गोल्डन टाय घालून बसतो आपण दररोज. हे 24 कॅरेट सोनं आहे. मित्रांनो, सेम कंटेंट स्ट्रॉबेरी प्रोडक्ट मध्ये आहेत. फक्त कोको पावडरच्या ऐवजी आपल्याकडं इथं स्ट्रॉबेरी, रिअल स्ट्रॉबेरी पावडर आहे. रिअल स्ट्रॉबेरी पावडर आहे ज्यानं स्किन चांगली राहते, वाढत्या वयाचा असर कमी होतो, मोनोपॉसचा त्रास कमी होतो. हे 3 गोष्टी वेगळ्या आहेत. कोको प्रोडक्ट पेक्षा स्ट्रॉबेरी प्रोडक्ट घेताना फायदा होतो की त्वचा जी मुलायम होते, वाढलेल्या वयाचा असर कमी होतो आणि मोनोपॉसची तकलीफ जी आहे ती कमी होते. हा कोको स्ट्रॉबेरी प्रोडक्टचा स्पेशल आहे आणि यामध्ये रिअल स्ट्रॉबेरी पावडर टाकलेली आहे. याचा फायदा म्हणजे पुरुष सुद्धा घेऊ शकतात. हा जसं न्यूट्रिचार्ज वुमन पुरुष खाऊ शकत नाहीत, परंतु न्यूट्रिचार्ज कोको प्रोडक्ट पुरुष घेऊ शकतात आणि पुरुषाच्या स्किनवर सुद्धा विलासराव असाच इफेक्ट येऊ शकतो. एकदम गुलाबी गुलाबी त्वचा होऊ शकते, एकदम चमकदार त्वचा होते. आणि मग बरेच जण म्हणतात हे कसे गुलाबी गाल कसं काय व्हायला लागले, तर होऊ द्या, एकदम छान दिसते, चांगलं दिसते. म्हणजे कुठलंही फिल्टर न लावता सुद्धा तुमचे फोटो छान यायला लागतात.
अतिशय सुंदर फोटो यायला लागतात आणि मी कधी कोको घेतो आणि कधी स्ट्रॉबेरी प्रोडाईट घेतो. विशेष स्ट्रॉबेरी प्रोडाईट घेते तर मग कधी तिचे पॅकेट घेतलं तर आपल्याला काही म्हणत नाही. घरची बायको आपल्या असल्यामुळे काही म्हणत नाही, ते सुद्धा घेतले जातात आणि त्यानं फार छान लागतंय. आणि वेगवेगळ्या रेसिपी बनवून पहा. हे मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या रेसिपी बनवून पहा. आणि जसं खोबरागडे डॉक्टर साहेबांचं नाव आलंय अजयरावचं, तसं आपलं नाव सुद्धा पूर्ण भारतभर प्रमोट झालं पाहिजे. आणि ते प्रमोट होण्यासाठी काही जणांनी त्यामध्ये प्रयत्न सुद्धा करायला लागले. संतोषजीच्या टीम मधून आणि संतोषजी यावर काम करतायत. त्यांनी काही टार्गेट घेतले, आपण त्यांच्या पुढे ऐकू की ते किती विकायचं म्हणतायत, किती सेल आउट करतात. संतोषजी. हा नमस्कार, जय आरसम सर. ह्या महिन्यात 500 न्यूट्रीच्या जीव मेनू विकायचं टार्गेट आहे सर. आणि सध्या मीटिंगमध्ये बसलेले आहेत डॉक्टर प्रियंका गंडाळ म्हणून. त्यांनी वन टाइम 50 न्यूट्रीच्या जीव मेन परचेस पण केले. कुठल्या नावाने त्या बसलेल्या? डॉक्टर प्रियंका गंडाळ. प्रियंका गंडाळ या नावाने बसल्यात का आपण? हँडरेज करायला मला लावा त्यांना. माहित नव्हते आहेत करायचं, तर मी त्यांना सुद्धा त्या बोलण्याच्या स्थितीमध्ये असतील तर बोलतील. आम्हाला त्यांना नंबर 1 करायचं आहे सर इंडियामध्ये. प्रियंका नावाच्या ताई दिसल्यात मला. मी त्यांना अनम्यूटचं ऑप्शन सुद्धा दिलंय. मॅम तुम्हाला मी अनम्यूटचं ऑप्शन दिलंय, बोलता येईल आपल्याला? हो नाही, त्यांनी नाव नाही त्यांच्याकडे. ओके त्यांनी ओप्पो असं त्यांचं नाव दिसत होतं. प्रियंका ताई परत एक आहे का? अनम्यूट. केलं मॅडम तुम्हाला अनम्यूट. बोला. हॅलो सर, जय आरसीएम. जासिम बोला. तुम्ही मी तुमचे फोटो पण पाहिले, संतोषजीनं मला पर्सनल टाकले होते. तर तुम्ही जे मला फोटो टाकले त्याविषयी सांगा. सर, न्यूट्रीचार्ज वुमनचा रिझल्ट खूप छान आहे. मी स्वतः घेतल्या 3 मंथ्स. मला खूप छान रिझल्ट आला. मग माझा ट्रस्ट बसला आणि मग मी माझ्या पेशंट्सला दिलं. तर एका पेशंटला स्किन प्रॉब्लेम पूर्ण बरा झाला तिचा. म्हणजे सन एक्सपोजर मुळे असं फेअर स्किनला खूप लूज पडली होती आणि पॅचेस आले होते. तर ते पूर्ण बरे झाले 3 मंथ्स कोर्सने. न्यूट्रीचार्ज वुमन प्लस ऑलिव्हेरा ज्यूस. ओके. आणि मग आता तुम्ही, मी तुमचं बिलिंग पाहिलंय, किती न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्या तुम्ही? 50 न्यूट्रीचार्ज वुमन मी जुलै महिन्यात परचेस केल्या सर. ओके खूप अभिनंदन तुमचं. आणि तुम्ही 50च्या क्लब मध्ये आपल्या मीटिंग मध्ये तुम्ही पहिल्याच आहात की ज्यांनी 50 न्यूट्रिचार्ज वुमन, आणि तो विश्वास त्यांना आला की 50 न्यूट्रिचार्ज वुमन मी शेअर करू शकते. आणि त्याचे रिझल्ट त्यांनी ज्यावेळेस अगोदर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः अगोदर न्यूट्रिचार्ज वुमन कन्झ्युम केल्या, स्वतः खाल्ल्या, त्यांना विश्वास बसला, त्यानंतर त्या इतरांना सजेस्ट करायला लागल्या. त्या डॉक्टर आहेत त्या सजेस्ट करू शकतात. खूप जणांना दिलं मी, 20-25 पेशंटला दिलंय करून. हा, तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की 50 न्यूट्रिचार्ज वुमन. आणि त्यांच्या टीम मध्ये सुद्धा जे संतोषजी म्हटले की मला 500 न्यूट्रिचार्ज वुमन सेल आउट करायच्या. म्हणजे या मीटिंग मधून, या मीटिंगचा फायदा आणि न्यूट्रिचार्ज जो इनिशिएटिव्ह घेतलाय त्याचा फायदा आपल्याला दिसतोय. आपल्याच महाराष्ट्रातून आपण अजबराव पाहिले की ज्यांनी न्यूट्रिचार्ज वुमनवर मोठं काम सुरू केलं. त्याबद्दल मग प्रियंका ताई आहेत आणि संतोषजी आहेत. संतोषजी. हा सर, मॅडमला ओपीडी सोडून नाही जाता येत, तर त्यांचं एक म्हणणं आहे की मला ती ट्रॉफी आणि बॅच मिळेल का माझा? तुमची ट्रॉफी आणि तुमचा बॅच वर मी असं 100% म्हटलं असतो की मी घेऊन येईल, परंतु 15 तारखेला मी जात नाही. मी जर माझ्याकडे पण झेंडा आहे ना सर, त्याच्यामुळे मला पण नाही जाता येणार. तुमची मी घेऊन आलो असतो, पण तरी सुद्धा काही व्यवस्था करता येईल का यासाठी मी प्रयत्न करतो. मी तिथं बोलतो म्हणजे काय करता येईल. कारण मी जर तिथं असतो तर निश्चितपणे काही ना काही आपल्या करता, कारण त्यासाठी तिथं उपस्थित जर झालं तर आपल्याला घेता येईल असं होतं. एप्रिल मध्ये आपण त्यांना मुंबईला पण नेणार आहे. बंद झालेल्या महिलेला न्यूट्रिचार्ज वुमन द्यायची नाही. चॅट बॉक्स मध्ये प्रश्न येत होता, त्यांसाठी सांगितले. रजनीगंधा ताई सपोर्ट करतात बॅक टीम मध्ये. थँक्यू रजनीगंधा ताई. आणि
मित्रांनो 500 न्यूट्री चार्ज वुमनचं टार्गेट जर संतोषजी एका महिन्यामध्ये किती 500. 500 न्यूट्री चार्ज वुमन संतोषजी जे घेणार आहेत तर त्यांना तर म्हणजे टॉप सेलर मध्ये आले ते तर त्यांना तर भिलवाड्याला सन्मान होईलच, परंतु जिथं कुठं माझी त्यांची भेट होईल तर तिथं सुद्धा त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. हे शब्द मी न्यूट्री चार्जच्या टीम कडून मी स्वतः देतोय की जिथं प्रियंका मॅडमला टॉप करायचंय सर. प्रियंका मॅडमला टॉप करायचंय. डेफिनेटली आपण प्रियंका मॅडमला टॉप जातील आणि आपण जिथं जण बसलेला आहेत प्रत्येकाला यातून प्रेरणा आपण घेऊ शकतो की डेफिनेटली म्हणजे आपला प्रवास कुठून सुरू झाला होता जून महिन्यामध्ये 5 न्यूट्रीचार्ज वुमन कशा घ्यायच्या, 5 न्यूट्रीचार्ज वुमनचं बिलिंग होईल तर 5 न्यूट्रीचार्ज वुमन विकले जातील का. हा 5 न्यूट्रीचार्ज वुमनचा प्रवास 50 न्यूट्रीचार्ज वुमनची प्रत्यक्ष बिलिंग आणि 500 न्यूट्रीचार्ज वुमनचं टार्गेट इथपर्यंत पोहोचलेला आहे मित्रांनो. एक एक कदम 5 न्यूट्रीचार्ज वुमन पासून 50 न्यूट्रीचार्ज वुमनचं फिजिकली प्रत्यक्ष बिल झालेलं आहे आणि टार्गेट 500 न्यूट्रीचार्ज वुमनचं आहे. तर मित्रांनो विश्वास ठेवा, काम करा, मीटिंग मध्ये येत राहा, डेफिनेटली आपले सगळे स्वप्न पूर्ण होतील. आणि जो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता पाठीमागे, आपण महाराष्ट्रातले आपले लीडर होते ते म्हटले होते की मी हे जे बुक्स आहेत हे बुक्स जे आहे हे बुक्स घेणार आणि ते बुक्स डिस्ट्रीब्युट करायचे मुलीकडं. म्हणजे 500 कसं करतील हा प्रश्न डेफिनेटली येऊ शकतो की त्या डॉक्टर आहेत त्या देतील, अजबराव डॉक्टर आहेत ते देतील, आम्ही कसे द्यायला. 1 मिनिट त्यासाठी घेतो. हा रात्रीच्या मीटिंग मधला विषय पण आता सांगतोय. आपण कसं द्यायचं आणि संगीताताई म्हणत असले आता आपण कसं, आपण तर डॉक्टर आहेत आपण कसं द्यायचं, तर आपल्याला एक पुस्तक मदत करतील. शाळा कॉलेजेसला जाऊन व्हिजिट करायची जिथं 8वी पेक्षा जास्तीचे वर्ग आहेत, त्या तिथल्या हेडमास्टरला हेडमिस्ट्रेसला प्राचार्याला भेटायचं आणि त्यांना सांगायचं की आम्ही हिमोग्लोबिन वाढण्याच्या विषयावर काम करत आहोत आणि आम्हाला एक अर्धा तास मुलींना माहिती द्यायची, हायजीन विषयी माहिती द्यायची, मासिक पाळी विषयी आणि हिमोग्लोबिन विषयी माहिती द्यायची. आणि भारत सरकारचं पत्र आहे, महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे, या विषयावर 8वीच्या वर्गाच्या पुढच्या मुलींना माहिती द्या. ते म्हणजे बरं झालं आमचं कामच कमी झालं, आम्हाला फक्त फोटो काढू द्या म्हणतात ते की बस आमच्या शाळेत हा प्रोग्राम झाला. म्हणजे ते उत्साहानं परवानगी देतात, एकदम ते त्यांचं डोक्यावरचं ओझं कमी होऊन जातं. मग काय करायचं, त्या तिथं माहिती द्यायची हिमोग्लोबिन विषयी आणि मासिक धर्माविषयी. आणि या पुस्तिका आहेत त्या पुस्तिका आपल्याला किती रुपयाला पडते जर आपण घेतली तर संतोषजी? 5 रुपयालाच पडते सर ती. 5 रुपयाला मिळते. 1000 मागवले आता असं वाटायला लागलं अजून मागवायला पाहिजे होते, संपत आले ते. तर काल आम्ही 1000 पुस्तिका वाटप केल्या. 1000 पुस्तिका वाटप केल्या तर किती रुपये गेले? 5000 रुपये गेले. परंतु त्यातून 2 गोष्टी समाधान मिळालं. एक तर हायजीन विषयी आणि हिमोग्लोबिन विषयी मुलींना माहिती मिळाली आणि शिक्का बनवून घेतला आणि त्याच्यावर फक्त पाठीमागे नंबरचा शिक्का मारला, मोबाईल नंबरचा, आणि त्या जाऊ दिले. ओके, तर मी तुम्हाला दाखवतो त्याचे फोटोग्राफ्स, मी तुम्हाला दाखवतो खरंच घेतलंय का नाही. म्हणजे विश्वास येतो ना की अरे हे म्हणतात फील्डवर काम होतंय का नाही, तर डेफिनेटली फील्डवर सुद्धा काम होतंय मित्रांनो. तुम्हाला मी ते दाखवतोय की काय काम केलं कालच काम. म्हणजे आणि विशेष म्हणजे इथं बोलायला कोणाला, तर इथं बोलायला पुरुष जमत नाही. तुम्ही म्हणतात तुम्ही बोलले का, तर आम्ही अजिबात बोललो नाहीत, कारण की हा जो विषय आहे हा विषय महिलांचा आहे. तर हा विषय महिलांकडूनच बोलला गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही महिलांना तयार केलंय आणि महिलाच या विषयावर बोलतायत. मग आपल्या घरच्या महिला असतील, आपल्या टीम मधल्या महिला असतील, ताई असतील, तर आमच्या घरातल्या म्हणजे माझी मिसेस आणि परत काही जणीला घेऊन आम्ही ज्या शहरात मी राहतो परतूर तालुका प्लेस आहे तिथंच आम्ही काल 2 कॅम्प केले. एक कॉलेजला केला आणि एक हायस्कूलला केला. म्हणजे दोन्ही ठिकाणी अनुभव काय येतो, दोन्ही ठिकाणी अनुभव काय येतो हा बघण्यासाठी आम्ही दोन्ही ठिकाणी कॅम्प केला. आणि तुम्हाला मी त्याचे फोटो दाखवते, 1-2 फोटो आलेत माझ्याकडे, मी ते फोटो दाखवतो की त्यानं आपल्याला
शेअर करायला होतं. मी तर एका मिनिटात तुम्हाला फोटो दाखवतो की त्यामध्ये आपण कशा प्रकारे, कारण की आपल्याला भिडावं लागेल. आणि बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की हे डॉक्टर आहेत, हे विकतायत, आम्ही कसं विकायचं, आम्हाला कसे विकता येईल. त्यासाठी मित्रांनो आपल्याला ही एकच पद्धत आहे की ज्यानं आपण जाऊ शकतो, लोकांना दाखवू शकतो. आणि अशी काही नाही, अशी काही आवश्यकता नाही की यासाठी डॉक्टर्स पाहिजेत. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की डॉक्टर असतील तर विकले जातील. तर हे कॅम्प जर घेतले तर कॅम्पचाच एक माध्यम आहे ज्यातून माहिती जाईल. माहिती गेल्यानंतर आपल्याला कालचे मी तुम्हाला फोटो दाखवतोय. प्रोजेक्टवर लावून येस, फोटो दिसतोय तुम्हाला? हा एक फोटो म्हणजे इथे कॅम्प घेतला होता, त्या कॅम्पचे फोटो मी तुम्हाला दाखवतोय. मुली किती होत्या हे पहा. हा कॉलेज दिसतंय. म्हणजे रीतसर परवानग्या त्यांच्याकडून पत्र द्यायचं आपण एक सरळ की आम्ही अशा अशा कॅम्पवर. SDF सरोज देवी फाउंडेशन म्हणजे TCGनी जे सुरू केलं फाउंडेशन आहे, ज्यामध्ये आपण विविध सामाजिक उपक्रम करत असतो. त्या बॅनर खाली हा कार्यक्रम केला. न्यूट्रीचार्जचं नाव नाही, RCMचं नाव नाही, सरोज देवी फाउंडेशन. आणि त्यामध्ये आपल्याकडं वेगवेगळे व्हिडिओज आहेत, जे व्हिडिओज आपण दाखवू शकतो. इतक्या मुली होत्या त्या प्रोग्रामला. हा एक फोटोग्राफ, कारण आम्ही काय फोटो याच्यामुळं फार छान नाही आले सुरेशजी, कारण की आपल्याला आपले काही याचे फोटोग्राफर नव्हते, कुठले प्रोफेशनल फोटोग्राफर नव्हते, पुरुष मंडळी नव्हती. महिला त्या पोरीकडे कॅमेरा दिला आणि म्हटलं तुम्हीच फोटो काढा. तर त्यांना जसे वाटले तसे त्यांनी फोटो काढले, म्हणून हे फोटो तुम्हाला असे दिसतील. त्यानंतर हा जे आहे एक मोठा कार्यक्रम आणि एक हा हायस्कूलचा कार्यक्रम आहे. हा जो दिसतोय तुम्हाला हायस्कूलचा कार्यक्रम आहे. हे बघा सगळे तुम्हाला मुलीच दिसतील, पूर्ण मुली, बोलणाऱ्या सुद्धा महिला, कुठेही पुरुष नाही. या पद्धतीनं आपल्याला काम करावं. सरोज देवी फाउंडेशन याचे तुम्हाला अपलाईन कडून तुम्हाला याचे सगळे पत्र मिळतील. यामध्ये पत्र कुठून मिळतं, तुमच्या अपलाईन कडून मिळेल पत्र तुम्हाला, कारण की अपलाईनला सांगावं लागेल की आम्हाला असा प्रोग्राम घ्यायचा आहे, आम्ही काय करता येईल. मित्रांनो अशा पद्धतीनं आपण काम करू शकतो आणि त्यातूनच आपल्याला लिंक मिळतील. जितक्या मुलीकडं हे पुस्तक जातील त्या फेकून देण्यासारखं अजिबात पुस्तक नाही, कारण यामध्ये इतकी इंटरेस्टिंग माहिती आहे की तिथल्या प्राध्यापिकेने नाही आणि तिथल्या महिला शिक्षकाने म्हणलं एक पुस्तक आम्हाला पण द्या, आम्हाला सुद्धा ही माहिती नाही. कारण ही माहिती अशी पुस्तिका बाजारात विकतच मिळत नाही, ज्यामध्ये 5 रुपयामध्ये इतकी डिटेल माहिती आहे. यावर आपलं नाव म्हणजे महिलेचं नाव आणि तिचा मोबाईल नंबर चा शिक्का बनवायचा, मारायचा आणि लिहून टाकायचे. पुस्तक वाटप करा. पुस्तक फेकण्यात जाणार नाही. घरी गेल्यानंतर आईला दाखवतील, वडिलांना दाखवतील, मावशीला दाखवतील. आणि एक पुस्तक पुरुष तरी आपलं एक पुस्तक आपल्या पैसे ठेवील, महिला लगेच दुसरी दाखवत बघ माझ्याकडे काय, मी काय माहिती घेऊन आली. मुली लगेच एक पुस्तक 5 कुटुंबापर्यंत पोहोचते. त्यातून आपल्याला ऑर्डर मिळतील न्यूट्रीचार्ज वुमनच्या, त्यातून आपल्याला ऑर्डर मिळतील, वाचल्या जाईल आणि त्यातून आपला सेल आउट होईल. 500 न्यूट्रीचार्ज वुमन विकण्याचा हा सगळ्यात सोपा फॉर्म्युला मला वाटतो. संगीताताई सोपं आहे ना, अवघड आहे? सोपं आहे. म्हणजे डॉक्टरच असलं पाहिजे असं नाही, तर आपण सुद्धा हे विकू शकतो. बरोबर आहे संतोषजी? येस, बरोबर आहे सर. हा फॉर्म्युला बुक्स आहे तुमच्याकडे. काल आम्ही तुम्ही तितक्या मुली पाहिल्या, प्रत्येक मुलीला आम्ही दोन्ही पण वाटप केलं. बरं माझे पैसे नव्हते, ते लिडरचे पैसे होते, त्यांनी बुक्स दिले. आम्ही सगळ्यांनी त्यात मदत केली आणि कार्यक्रम घडून आला.
विशेष म्हणजे मला काल शाळेवर जावं लागलं. मी माझी मिसेस, गाडी आणि सगळं परत एक काही दुसऱ्या महिला होत्या त्या सगळ्या एकत्रित करून गेल्या. अगोदर परवानगी वगैरे लीडरने घेऊन ठेवली होती. तिथे गेल्या आणि माझ्या मिसेसचा न्यूट्रिशन काउन्सिलरचा कोर्स पूर्ण केलाय तिनं. म्हणून न्यूट्रिशन काउन्सिलर म्हणून तिचा शिक्का बनवून घेतला. आता येतील ऑर्डर. काय काही ना काही माझा सुद्धा सेल झाला पाहिजे की नाही. आपण सुद्धा आता सगळ्याचा सेल व्हायला आपला सुद्धा सेल झाला पाहिजे आणि करून दाखवल्याशिवाय ती मजा कळत नाही. काय असतं की बरेच जण मला मध्ये सर तुम्ही माहिती फार छान असणार पण तुमचा सेल होतो का नाही. डेफिनेटली होतोय आणि कपल आहे तो सफल आहे. सोबत काम करतोय. मिसेस आणि मी दोघं सोबत काम करतोय. तर त्यातून सेल करून दाखवायचं. मी सुद्धा ठरवलं की सेल करूयात आपण. कारण इतका चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय बीसीजीनं, इतका चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय आणि आपण सगळ्यांच्या हेल्थ साठी काम करतो. पैसा हा मॅटर वेगळा आहे. पैसा हे बाय प्रॉडक्ट असते. पैसा हे बाय प्रॉडक्ट असते म्हणजे तुमच्या कामाचा रिझल्ट आपोआप पैसा येत असतो. पैसा जितका लागतोय तितका आपल्याकडे आहे, उत्तम आहे, येत आहे. परंतु त्यापेक्षा जे कामात जो आनंद मिळतो ना, जो कॉन्फिडन्स वाढतो, मिसेसचा बाहेर गेल्यानंतर बोलायचा, महिलांचा जो कॉन्फिडन्स वाढतो, यस आम्ही 4 जणी जाऊन बोलू शकतो, 10 जणी जाऊन बोलू शकतो, तर हा कॉन्फिडन्स वाढणं महत्वाचा आहे मित्रांनो. तर हा उपाय आहे. तर आज आपण 2 नवीन गोष्टी पाहिल्या. एक यावरती इन्फॉर्मेशन कशी पाहिजे ती आणि दुसरं याचा उपयोग खरोखर करता येतो का नाही. म्हणजे आता एक परत फक्त टेक्निकल माहिती, प्रॅक्टिकल मध्ये काय, यस प्रॅक्टिकल सुद्धा अनुभव आपल्याकडे आहे. कारण त्याच वेळेस आपण बोलत आहोत ज्यावेळेस प्रॅक्टिकल अनुभव घेतो त्यावेळेस आपण बोलू शकतो की असा कार्यक्रम घेऊ शकतो. सरोज देवी फाउंडेशनचं तुमच्या अपलाईन करून तुम्ही लेटर घ्या. ते लेटर हायस्कूल आणि कॉलेजला जायचं. 8वी 9वी 10वीच्या मुली एकत्र करायच्या, एका हॉलमध्ये बसवायच्या, छानपैकी माहिती सांगायची. खूप प्रश्न विचारतात मुली. म्हणजे आपण जर धरलं की 1 तासचा प्रोग्राम आहे तर 1.5 ते 2 तास लागतात. कारण की प्रॉब्लेम तितके आहेतच. त्यामुळे थोडीशी तयारी करा. किशोरचे प्रोडक्ट विषयी माहिती घ्या आणि आपली माहिती तर आहेच. आपण एकच प्रोडक्ट कधीच प्रमोट करत नाही. किशोर विषयी, हायजीन विषयी माहिती घ्या. ती माहिती सुद्धा शेअर करा. कारण ते प्रॉब्लेम येत. पैसा कमवणं हा आपला उद्देश नाही. स्वास्थ्य रक्षा, महिला सशक्तीकरण उद्देशावर काम करतो आपण. त्या उद्देशाला सपोर्ट करणारे प्रोडक्ट आपल्याकडे ते म्हणून ते प्रोडक्ट उद्देशाला सपोर्ट करणारे प्रोडक्ट आहेत. तर निश्चितपणे संतोषजी जसे 500 न्यूट्रिच्या रूमचं टार्गेट घेतले तर आपण सुद्धा असे 10 कॅम्प केले ना तर 500 न्यूट्रिच्या रूम निघले. एका महिन्यामध्ये 10 कॅम्प, 10 चांगल्या हायस्कूल किंवा 10 चांगले ज्युनियर कॉलेज, 10 चांगले सिनियर कॉलेज पर्यंत आपण पोहोचलो तर आपल्या सुद्धा त्यासोबत तुमचे किशोरचे सुद्धा खूप सारे प्रोडक्ट्स दिले. आपला नंबर जातो, महिलांचा नंबर द्या. मी शिक्क्यावर माझा नंबर लिहिला नाही तर त्या मुली मला फोन करणार नाही. त्या मुलीला मी काय बोलू. तुमच्याशी मोकळं बोलता येतं कारण मी नेहमी तुमच्याशी बोलतो. म्हणून मिसेसचा नंबर दिला. त्यांचे फोन डायरेक्ट मिसेसला येतील. त्या महिलामध्ये सगळ्या त्यांच्या प्रॉब्लेमवर चर्चा होईल आणि सोल्युशन निघेल. आणि सोल्युशन मध्ये आपलं प्रोडक्ट बसत असलं आपलं प्रोडक्ट शेअर होईल. नसेल तर त्याचं सोल्युशन निघेल ना. आपला उद्देश आहे त्यांना सोल्युशन मिळवून देणं. मित्रांनो डेफिनेटली आपण यावर काम करू शकतो. आणि जसं प्रियंकाताई विकतायत, अजबराव विकतायत, आपण सुद्धा त्या यादीमध्ये आपल्या टीम मधल्या म्हणजे आपली मीटिंग आहे मराठी भाषेची यामधल्या लोकांचं नाव आपल्याला डेफिनेटली टॉप सेलरच्या यादीमध्ये पाहायला मिळेल असा विश्वास मला आहे. आपण सायंकाळी परत यावर चर्चा करू आणि तुमचे परत काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात, शेअर करू शकतात. पुस्तकं मागवून घ्या. पुस्तकं टूल्स मागवूनच घ्यावे लागतील. याशिवाय आपलं काम पुढे होणार नाही. आणि पटपट कारण की कॉम्पिटिशन आहे बरं का. तुम्ही नाही मागवलं त्या हायस्कूलला दुसरी टीम येऊन भेटली आणि ती म्हणजे आम्हाला प्रोग्राम घ्यायचा ते होऊन गेला सर कार्यक्रम. काय अगोदरच हा प्रोग्राम होऊन गेला. तर आपण लवकर अप्रोच व्हा आणि शेअर करा. मित्रांनो मला असं वाटतं आपण थांबूयात. सायंकाळी परत भेटूयात आणि यामधली डिटेल माहिती आपण परत येत. ओके. काही शंका असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्याकडे. तुम्ही मला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. आपण सायंकाळी परत भेटूयात. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा छान न्यूट्रिशन. थँक्यू.